राज ठाकरे 12:30च्या सुमारास अमित शहांना भेटणार आहेत। अमित शहा यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी राज ठाकरे आणि अमित शहांची भेट होणार आहे। आत्ताच काही वेळापूर्वी विनोद तावडे सुद्धा राज ठाकरेंच्या भेटीसाठी दिल्लीच्या ताज हॉटेलमध्ये पोहोचलेत। गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत। गणेश, दुपारी 12:30ची वेळ समोर आली आहे दोन नेत्यांच्या भेटीसाठी। गणेश, काहीतरी तांत्रिक अडचण आहे। हां, आता तुमचा आवाज येऊ लागला। पहिल्यापासून गणेश माहिती सांगा, मध्ये तुमचा आवाज येत नव्हता। पहिल्यापासून माहिती सांगाल? नानदा, ही माहिती राज ठाकरेंनीच एबीपी माझाला दिली आहे। त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांची भेट आजचीच होती, जी ऑफिशियल भेटीची वेळ आज 12:30 वाजताची होती। अमित शहा यांच्या निवासस्थानी ते भेटणार आहेत। वन ऑन वन चर्चा होणार आहे। शक्यता आहे की देवेंद्र फडणवीस देखील तिकडे असू शकतील। मात्र काल रात्री ते लवकर यासाठी गेले होते, कारण आज सकाळी लवकर भेट होऊ शकते अशी चर्चा होती किंवा त्यांना सांगितलं गेलं होतं, म्हणून ते काल रात्री गेले। 12:30 वाजता राज ठाकरे अमित शहांना भेटतील आणि जसं आपण आधी सांगितलं आपल्या प्रेक्षकांना की 1 ते 2 जागांवरतीच चर्चा होणार आहे। एक जागा दक्षिण मुंबईची जवळपास निश्चित झाली आहे आणि जी चर्चा थांबली पुन्हा सुरू झाली त्याचं कारण होतं की भाजपचं असं म्हणणं होतं की राज ठाकरे यांनी त्यांच्या चिन्हावर लढावं, मात्र तेही आता दूर झालं आहे। मनसे आपल्या चिन्हावरच लढेल आणि राज ठाकरे महाराष्ट्रभर प्रचार करतील। ठाकरे ब्रँड हा महायुतीसोबत जोडला जाईल। तर आता हिची बैठक खूप महत्त्वाची आहे। आजच घोषणा होते का 1-2 दिवसांनंतर घोषणा होते हे पाहावं लागेल, कारण अद्यापही महायुतीच्या जागा वाटपासंदर्भातला तिढा कायम आहे। आज प्रफुल्ल पटेल, अजित पवार गटातनं तटकरे, मुख्यमंत्री देखील आज दिल्लीत जाण्याची चर्चा आहे। म्हणून आज महायुतीची संयुक्त बैठक झाल्यानंतर राज ठाकरे संदर्भातला निर्णय भाजपसोबत जो झाला असेल तो कळवण्यात येईल। म्हणून 12:30ची बैठक खूप महत्त्वाची असेल। 1 का 2 यावरती प्रश्नचिन्ह आहे। यासोबतच राज ठाकरे काय भूमिका घेतात, कशा प्रकारे प्रचार करतात हे पाहणंही महत्त्वाचं असेल। 2019ला निवडणूक लढले नव्हते, तरीही लावरे तो व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी महाविकास आघाडी किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी एक मोठा प्रचार केला होता, ज्याचा फायदा विधानसभेत झाला। म्हणून राज ठाकरे हा ब्रँड जर जोडला गेला तर त्याचा फायदा निश्चित महायुतीला होईल असं एक सूर होतं आणि त्यामुळे ही बैठक होते, ही भेट होते। 12:30 वाजता सगळं स्पष्ट होईल। आणि एक महत्त्वाची बाब म्हणजे ही आहे की हे घडलं कसं। मागील काही महिन्यांपासून बोलणं सुरू होतं आणि प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे आपल्या लेवलवर चर्चा करत होते आणि कसं करायचं, काय करायचं हे चर्चा सुरू होत्या। नंतर देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मनसेचं शिष्टमंडळ गेलं। पण एक महत्त्वाची माहिती अशी आहे की मागच्या आठवड्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात एक गुप्त भेट झाली, ती मुंबईतच झाली। मुंबईत कुठे झाली हे अद्याप सांगितलं गेलं नाही आहे। त्या भेटीमध्ये महाराष्ट्रामधील गणित एकमेकांसमोर मांडलं गेलं। पक्षश्रेष्ठींचं जे मत होतं ते देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंसोबत समोर ठेवलं। राज ठाकरेंनी त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट केली आणि सगळं पॉझिटिव्ह त्या बैठकीत झालं। त्यामध्ये एकमतावर दोघे पोचले आणि त्यानंतरच देवेंद्र फडणवीसांनी दिल्ली पक्षश्रेष्ठींना या बैठकीसंदर्भातला तपशील दिला, राज ठाकरेंसंदर्भात झालेली चर्चाबद्दल माहिती दिली आणि मगच दिल्ली हायकमांडनं तो ग्रीन सिग्नल दिला राज ठाकरेंसोबत युती करण्याचा आणि म्हणून राज ठाकरे यांना दिल्लीत बोलवलं गेलं। परवा रात्री राज ठाकरे यांना फोन आला की आपण दिल्लीला यावं आणि म्हणून काल रात्री ते गेले। आजची भेट होती, 12:30 वाजता ही भेट होणार आहे, ज्यामध्ये जवळपास निश्चित होईल आणि शक्यता आहे त्यानंतर राज ठाकरे येऊन समोर बोलतील किंवा महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे येऊन बोलतील का, पण आज काय 1-2 दिवसानंतर हे या बैठकीनंतर स्पष्ट होईल। बरोबर। आणि ही युती कदाचित फक्त लोकसभेसाठी नाही तर ती विधानसभा आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा विस्तारली जाईल अशी जास्त शक्यता आहे। तसा प्रयत्न दोनही बाजूंनी असेल। धन्यवाद गणेश, अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू। तर दुपारी 12:30 वाजता अमित शहा आणि राज ठाकरे यांची अमित शहांच्या निवासस्थानी बैठक होते, भेट होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।